शिवाजी महाराज की जोरात छत्रपती शिवाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा बाहेरजी नायकांचा आज या जय मल्हार क्रांती संघटनेच्या जनरल मीटिंगच्या निमित्तानं आपण सर्वजण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित राहिला. आपलं सर्वांचं मनापासून आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आपण सकाळी 11 वाजता हा टाइम दिला होता, आपण 12 वाजेपर्यंत तरी या ठिकाणी पोहोचला आणि एवढा वेळ या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य केलं. संघटनेची ही वार्षिक सभा आहे. वार्षिक आपला हिशोब, वार्षिक आपलं या ठिकाणी प्रत्येकाचं जे ज्यांना कामं आपण नेमून दिलेले आहेत, ज्यांना आपण पद दिलेले आहेत, त्यांच्या कामांचा हिशोब म्हणून आपण ही मीटिंग घेत असतो आणि ही मीटिंग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेलं आहे. याच्यामध्ये जे पदाधिकारी पाठीमागच्या काळामध्ये ज्यांनी मागच्या वर्षी गेल्या अनेक वर्षापासून जय मल्हार क्रांती संघटनेचं काम करतात, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्या काही व्यक्तींना आपण वरती त्यांची बढती करून आपण राज्याच्या बॉडीवरती घेतलेले आहे. आणि काही जे आता तरुण होतकरू आहेत किंवा काही लोकांना आपण जिल्ह्याच्या याच्यावरती घेतलेले आहेत, तालुक्याच्या पदांवरती घेतलेलं आहे. त्या सर्वांना व राज्य कार्यकारिणी असेल, कोर कमिटी असेल, सर्व जे जे या ठिकाणी दिलेले आहेत, आपण 99% अध्यक्षपद दिलेले आहे. त्या सर्वांचं मनापासून सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण करायचं. जय मल्हार क्रांती संघटना ही बहुजन समाजाकरता स्थापन केलेली संघटना आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा जरी फोटो आपल्या पाठीमागे असेल तर ही संघटना जय मल्हार क्रांती संघटना स्थापन करताना अनेक नाव आपल्या समोर आले. मग उमाजी नाईक संघटना करा, रामोशी संघटना करा, अनेक संघटनांची नावं आपल्या समोर आली आणि ती नावं आल्यानंतर आपण त्या ठिकाणी जय मल्हार संघटना ही आपण स्थापन केली. त्याच्यामधून अनेक वर्ष आपण पाहतोय की आपली कामं आपली चालू आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या ज्या मागण्या आपल्या होत्या त्या सर्व मागण्या आपण पूर्ण करण्यात आपली जय मल्हार क्रांती संघटना व जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कष्टाने ही संघटना बनवली आणि जेवढ्या मागण्या आपल्या होत्या त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात आपण यशस्वी झालेलो आहे. याच्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटना ही जरी बहुजन समाजाकरता स्थापन केलेली संघटना असेल, पण स्टार्टला आपण काम चालू केलं आपल्या रामोशी बेडर समाजामध्ये. जे आपलं कुटुंब आहे त्या कुटुंबाला आधी आपण सुधारायचं काम करायचं असं आपला ठराव झाला. आणि आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या आशीर्वादाने, भैरजी नायकांच्या आशीर्वादाने, खंडेरायाच्या आशीर्वादाने ज्या ज्या मागण्या आपल्या होत्या त्या पूर्ण झाल्या आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. आपली एकमेव मागणी आता पूर्ण होण्याची राहिलेली आहे ते म्हणजे आरक्षण. त्या आरक्षणाच्या वरती सुद्धा आज आपण या ठिकाणी एक कृती समिती तयार केली. त्याच्यामध्ये कृती समितीच्या अध्यक्षही अभ्यास आपण या ठिकाणी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये पुढे जाऊन कृती समितीने सुद्धा त्या ठिकाणी कृती समितीचं काम असणार आहे. सरकारकडे जाऊन आपला अभ्यास करून आपलं जे जे काय आहे त्या पद्धतीने आपले पुरावे, आपली फाईल, आपलं पुटअप करणे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आता अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आपण फाईल दिले, आंदोलनं केली, सर्व केली. जय मल्हार क्रांती संघटना स्थापन झाल्यापासून 350 आंदोलनं, 350 पेक्षा जास्त आंदोलन आपले झालेले आहेत. ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणत्याही संघटनेचं म्हणजे इतर संघटना, आपल्या समाजाच्या संघटना नाही, इतर संघटनांनी सुद्धा एवढी मोठी आंदोलनं केली नाही. ज्या ज्या ठिकाणी आपण आंदोलनं केली त्या ठिकाणी 99.99% आपण सक्सेस झालो. त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं जय मल्हार क्रांती संघटना काय आहे हे आपण त्या ठिकाणी ताकद दाखवून दिलेली आहे. आपण मग आपल्या मागण्यांकरता जी पहिले स्टार्टला आंदोलनं केली जिल्हा पातळीवरती, जिल्हा कलेक्टरवरती, त्या मागण्या आपल्या आता पूर्ण झालेल्या आहेत. जे आता ज्या ज्या ठिकाणी आपल्या आया बहिणी असतील, काही ठिकाणी आपल्या मुलांवरती अन्याय होतात, काही ठिकाणी आपण त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करून मोर्चे काढून व त्या याच्यामध्ये आपण
गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत. त्या ठिकाणी आपण आपल्या संघटनेची ताकद दाखवून दिलेली आहे. परवाचाच आपण पाहिलं असेल की इंदापूरचा जे मोर्चा झाला त्या ठिकाणी 2 दिवस आधी फक्त आपल्याला समजलं आणि त्या ठिकाणी अनेक लोकांनी, अनेक पुढाऱ्यांनी, अनेक लोकांनी आपल्या त्या भगिनीला दमदाटी देण्याचा प्रयत्न केला, आपल्या भगिनीला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला पैसा पाणी देऊन. पण त्या ठिकाणी संघटनेची जी इंदापूरची जी सर्व टीम होती ती टीम त्या महिलेच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आणि त्या ठिकाणी 376 प्लस पॉस्को हा गुन्हा दाखल होऊन त्या नराधामाला त्या ठिकाणी आपण जेलमध्ये पाठवलं. 2 दिवसामध्ये हजारोच्या संख्येने रोडवर येणारी जी संघटना आहे ती जय मल्हार क्रांती संघटना आहे मित्रांनो. आणि ह्या संघटनेचा आज जे आहे त्या संघटनेच्या जनरल मीटिंग आहे. हा हिशोब या ठिकाणी आपण ज्या पदाधिकाऱ्यांनी पदं घेतलेली आहे ही पदं आपल्याला फक्त एखाद्या पत्रिकेमध्ये नाव टाकण्याकरता नाही, ही पदं आपल्या कुठल्या याच्याकरता नाही, ही पद आपल्याला जे दिलेलं आहे ह्या पदाला आपण पगार कोणी कुणाला देतो. ह्या पदाला पद जे दिलेलं आहे ह्या पदाचं एकच काम आहे, जे पद आपल्याला दिलेलं आहे, जो एरिया आपल्याला दिला आहे, जो जिल्हा आपल्याला दिलेला आहे, जो तालुका आपल्याला दिलेला आहे, ते तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष जे असणार आहेत त्या जिल्हा अध्यक्षांनी त्यांची पहिली बॉडी 15 दिवसाच्या आत किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये जिल्ह्याची पूर्ण बॉडी म्हणजे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये पूर्ण तालुक्यांमध्ये तालुका अध्यक्ष त्यांनी द्यायचा. जे तालुक्याचे तालुका अध्यक्ष तुम्ही देणार आहे त्या तालुक्याच्या अध्यक्षांनी खाली उपाध्यक्ष त्यांचे द्यायच्यात, त्यांनी खाली गट अध्यक्ष द्यायच्यात, त्यांनी गण अध्यक्ष द्यायच्यात, त्यांनी जिल्हा परिषद गट अध्यक्ष द्यायच्यात. असं सर्व करून एक टीम त्या ठिकाणी आपण हे करणार आहे. अनेक पदं आपण दिलेले आहे, अनेक पदं राहिलेले आहेत. अनेक ठिकाणी काही लोक या ठिकाणी महाराष्ट्रातून येऊ शकले नाही कारण हा खूप लांब पल्ल्याचा हा टप्पा आहे आणि याच्यामध्ये आपला समाज गरीब असल्यामुळं काहींच्या अडचणी आहेत, काहींना येऊ इच्छितात पण त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, गाडीची सोय नाही, अशामुळं अनेक लोक या ठिकाणी पोहोचले नाही. तरी सुद्धा आपण बऱ्यापैकी मला तर 12, 13, 15 जिल्ह्यातली लोक या ठिकाणी आपण आलात. आपल्याला सर्वांना या ठिकाणी आपले मान सन्मान करण्याचा प्रयत्न जय मल्हार क्रांती संघटनेने केलेला आहे. आपला एकच हेतू आहे की जय मल्हार क्रांती संघटनेची आज ह्या स्टेपला आहे की तुमच्यामुळं आहे, एकट्या दौलतदानामुळं नाही. ही जय मल्हार क्रांती संघटना आहे की तुमच्या ताकदीमुळं आहे, ही कुणाच्याही एकट्यामुळं नाही. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्या कामांमध्ये आपण केलेलं आहे, जी कामं आपण केलेली आहे, आपला हा जो मुद्दा आहे की बऱ्याच आमचे नेते म्हणतात की नाना आपण आता जिंकली, आपण आता इथून पुढं आपल्या जेवढ्या मागण्या पूर्ण झाल्या. पण खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आपल्याला सांगेन आपण फक्त 10% आपल्या मागण्या जिंकलेल्या आहेत. त्या मागण्या फक्त 10% होत्या, याच्यामधून आपल्याला अजून 90% आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण जे पदं दिल्यात त्या पदांमध्ये आता मगाशी गणेश मेजरनी मांडला विषय की महाराष्ट्रामध्ये आपण जे फिरलो, आपण महामंडळाची स्थापना झाली, पैसे वर्ग झाले, त्या ठिकाणी कमिटी बनायची होती, ती कमिटी बनली नाही. त्याचं कारण झालं की आतापर्यंत सर्व गोष्ट झाल्या असत्या पण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की हा जो मोर्चे आंदोलनं जी ज्या समाजाची चालू झाले, सर्व समाजाचे चालू झाल्यानंतर त्या जे सरकारी नोकर आहेत, जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना फक्त एकच काम आहे, फक्त जुन्या ज्या मागण्या आहेत किंवा जुनं जी बाकीचं ती जी कागदपत्र त्यांना जे मराठी समाजाचं असेल किंवा इतर समाजाचे जे कागद आहेत ती चाळायचं काम फक्त आता सध्या चालू आहे. आणि त्यामुळं ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या राहिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी आता मागल्या आठवड्यामध्ये देवेंद्रजींना मेसेज केला की साहेब असं ही सर्व थांबून गेलेलं आहे. आता आपण सुद्धा आपण मान्य करू शकतो की त्या व्यक्तीला झोप नाही, मुख्यमंत्र्यांना झोप नाही किंवा देवेंद्रजींना झोप नाही की हा सर्व एक मोठा काळ त्यांच्या पैशामधून गेलेला आहे. आणि आता सध्या आपण पाहिलं असेल की माणूस बाहेर निघायची सुद्धा इच्छा होत नव्हती, गावबंदी लोकांना होती. त्या सर्व घटना या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळं आपलं जे काम आहे, महामंडळाचं जे काम आहे आपलं सर्व झालेलं आहे. आपलं महामंडळाचा GR आला, आपलं पैसे वर्ग झाले, आपल्याला अनेक आता आपण मागणी याच्यामध्ये करतोय. जर अधिवेशन चाललं, जर अधिवेशनामध्ये गोंधळ झाला नाही तर त्या ठिकाणी आपण आपल्या मागणी ज्या आहेत त्या सर्व आपण 500 कोटी जी आपण परत त्याच्यामध्ये तरतूद करा म्हणून आपण मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक आपल्या ज्या
बाकीच्या जमिनींच्या रामोशी वतनांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल आपण त्या ठिकाणी सरकारी जमिनी ज्या आपल्या जमा झालेल्या आहेत त्याच्यावरती काही शेतसारा भरला नाही म्हणून जमा झालेल्या आहेत त्या जमिनी सुद्धा आम्हाला परत मिळावं मूळ मालकांना म्हणून आपण हे केलेले काही गावबंधांचं त्या ठिकाणी आपले नावं आपले आहेत सातबाऱ्यावरती पण दावा दुसऱ्याचा आहे त्या सुद्धा जमिनी आम्हाला मिळावं हे सर्व गोष्टी ज्या आहेत की जय मल्हार क्रांती संघटनेचं काम आहे आणि ही काम आता करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला पद दिलं तालुका अध्यक्षाला पद दिलं म्हणजे त्याने फुगायचं नाही त्याने छाती फुगून चालायचं नाही त्याला जी काम दिलेलं आहे ती काम समाजाच्या सेवेसाठी काम दिलेलं आहे त्याला अध्यक्षपद दिलेलं आहे समाजाची सेवा करण्यासाठी दिलेलं आहे समाजाचं जे जे दुखणं असेल मग माझ्या माता भगिनीवरती अन्यायाचा विषय असेल ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यावरची बाकीचे जे काय त्यांच्या जे सरकारी सुविधा आहेत ती सुविधा मिळवायचा विषय असेल जे घरकुल आहेत ते घरकुल आपल्याला मिळत नाही तो विषय असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या देशामध्ये मुख्यमंत्री योजना असतील किंवा पंतप्रधान योजना असतील अनेक योजना आहेत ज्या योजना हजारो लाखो योजना आहेत त्या आपल्या समाजाला निगडीत आहेत आपल्या समाजाकरता ते येणं गरजेचं आहे पण आपण कोणतीही व्यक्ती आपलं काम त्या पद्धतीने करत नाही त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये तालुका अध्यक्ष असेल किंवा गावातला अध्यक्ष असेल त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये ही छोटे छोटे काम करणं गरजेचं आहे। समाजाच्या मोठ्या मागण्या मान्य झाल्या म्हणजे समाज सुधारला असं होणार नाही समाज ज्या वेळेस सुधारते त्या ठिकाणचा जो शाखा अध्यक्ष आहे त्या ठिकाणची शाखेची जी बॉडी आहे त्या गावातली त्या गावातल्या शाखा त्या समाजाकरता आपल्या समाजाकरता किती काम करते किती समाजाचं हित जपते किती त्या समाजाच्या अडचणी दूर करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाज त्या ठिकाणी सुधारला असेल असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। मी समाजाच्या नेते मंडळी या ठिकाणी आज आपल्याला सर्वांना पत्र दिलेले आहेत आपण काम या ठिकाणी करणार आहे आणि ही कामं आपल्याला काहीच अडचण नाही मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये एखादा तहसीलदार आपल्याला आडवा लागू शकतो। पहिलं रामोशी समाजाला जर कोणतं शिष्टमंडळ गेलं तर 2 तास बाहेर बसवायचं आता रामोशी समाजाचं जर शिष्टमंडळ पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कचेरी असेल किंवा कलेक्टर कचेरी असेल त्या ठिकाणी पहिला रामोशी समाजाला मान दिला जातो आणि रामोशी समाजाचं शिष्टमंडळ आज बोलावलं जातं एवढी ताकद जय मल्हार क्रांती संघटनेची आपण पाहिला असेल की ज्यावेळेस आता हा मोर्चा आपण काढणार होतो याचा इंदापूरचा सगळी टीम इंदापूरची सर्व टीम त्या ठिकाणी गेली पोलीस ऑफिसर त्या ठिकाणी पीआय म्हणले की आम्ही आरोपी अटक केला आम्ही बाकीचंही केलं आता जर तुम्ही जर हे सर्व जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर अटक करू तुमची यांच्या नोटिसा काढायला असं करून सर्वांना बाहेर त्या ठिकाणी पिटाळलं आणि त्या ठिकाणी मला फोन केल्यानंतर मी एसपींना फोन केला दुसऱ्या मिनिटाला तो पीआय उठून आपल्या लोकांना अध्यक्ष या ठिकाणी इंदापूरचे सर्व बसलेले आहेत त्या ठिकाणी सर्व त्या पीआय त्या ठिकाणी बोलून घेऊन मला याचं हे करा आणि गुन्हे वगैरे दाखल तर झालेच होते पण त्या ठिकाणी मोर्चाला आपल्याला परमिशन मिळेल आणि आपण त्या ठिकाणी मोर्चा ही ताकद आपली आहे आपल्याला लोकशाही मार्गाने आपण जाऊ लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी हे करू पण त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने जर आपला प्रश्न सुटत नसेल तर ठोकशाही मार्गाने सुद्धा आपण काम करायचं इथून पुढच्या काळामध्ये असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। अनेक विषय आपले आहेत अनेक महाराष्ट्रामध्ये आता परवाचं सांगोलेचा विषय असेल याचं एक आपला तर खटाव मधलाच कोरेगाव मधला बरोबर ना अध्यक्ष कोरेगाव वाटार मधलाच एक विषय होता आपली एक महिला होती तिच्या संग प्रेम केलं तिच्या संग लग्न केलं तिला नेलं 1 वर्षभर तिच्या संग राहिलं आणि तिला यूज केले आणि सोडून दिली काय बापाची पेट आहे 2 महिने आणि त्याला परत लोकांना सांगतो रामोशी माझी वाकडी करू शकत नाही रामोशी काय करू शकत नाही रामोशी काय करू शकतात त्या वकील साहेबांना त्या ठिकाणी मी शिरतोडे साहेबांना बोलवलं त्या ठिकाणी आमदार महेश लांडगे यांना फोन केला पीआयला त्या ठिकाणी फोन केला आणि त्या ठिकाणी पहिला आरोपी पकडला आणि आज त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला ते पण 376चा 376 त्याला गैरसमज होता की 376 माझ्या होऊ शकत नाही मी लग्न केलंय पण त्या ठिकाणी आमचा काही का होईना माझं शिक्षण जरी केले असेल तर काही का होईना त्याच्या वकिलीमध्ये थोडीफार तरी पीएचडी माझे वकील साहेब आहे त्यामुळं ती काय आपल्याला काही अडचण येत नाही असे अनेक गोष्टी आहेत अनेक आपले हे आहे की आपल्याला काही कमी पडत नाही आपली ताकद खूप आहे पण ते म्हणतात ना की तुझं आहे तुझं पास आहे पण तुझं जागा चुकला असेल तुझं महत्व तुला कळत नाही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला त्याचं महत्व कळत नाही पद दिलं म्हणजे सगळं संपलं पद दिलं मी सांगायला माईक मध्ये पुकारायला बोलतो तुम्ही तुमची ताकद एवढी मोठी करू शकता
जिल्हा परिषद असन, पंचायत समिती असन आता आलेल्या आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपलं जी समाज आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्या आता जे समाज बांधव त्या ठिकाणी कॅपेबल मतदान आपलं त्या ठिकाणी ज्या ज्या गटामध्ये आहे त्या गटांवरती, जिल्हा परिषद गटांवरती आपण ताबा मिळवायचा. त्या गटांवरती आपण त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण त्या ठिकाणी आम्ही का नसावा असं त्या ठिकाणी आपण त्या लोकांना दाखवायचंय. आपण पंचायत समिती सदस्य का नसावा आपण त्या ठिकाणी दाखवायचं आणि ती तयारी आपण चालू केलेली पाहिजे. जी तालुका अध्यक्ष आहेत, जे गट अध्यक्ष आहेत, यांनी त्या ठिकाणी समाज आपला कोणत्या गटामध्ये ज्यादा आहे त्या ठिकाणी डायरेक्ट यावराला आपण बसलं पाहिजे की जर ह्या गटामध्ये जर 9,000 मतदान आहे किंवा 18,000 मतदान जिल्हा परिषदला बोलरे साहेब आहे तर त्या ठिकाणी 18,000 मतदान जर असेल त्या ठिकाणी 6,000 मतदान जर आपलं असेल आणि जर तिरंगी लढत झाली किंवा दुरंगी जरी लढत झाली, इतर समाज थोडेफार जर जमा झाला आपला समाज जर मागे राहिला तर त्या ठिकाणी आपला जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो. खाली त्या ठिकाणी आपल्याला अडचणी येते. मग गणामध्ये काय असतं की जिल्हा परिषद गट असतो, त्या जिल्हा परिषद गटामध्ये मध्ये एक जिल्हा परिषद सदस्य उभा राहतो आणि दोन्ही गणामध्ये जिल्हा पंचायत समिती सदस्य उभा करावा लागतात. कारण ती थोडं मतदान आणतात म्हणून जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो, तो निवडून येऊ शकतो. ही सर्व गणित आपल्याला कळलं पाहिजे आणि ही गणित आता आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आपण दुसऱ्या समाजाला सांगितलं पाहिजे की आता आम्हाला पाहिजे. आता पहिलं ती गेलं दिवस रामोशाची पोरं आमच्या मागं आहे, आम्हाला काय अडचण नाही. रामोशाची पोरं आहेत आमच्या मागं, आम्हाला काय अडचण नाही. असं होऊ शकत नाही. आता तुम्ही आमच्या मागं राहा, आम्हाला आधी द्या, तुम्ही नंतर, आता आम्हाला आधी. अशा पद्धतीने ज्यावेळेस काम करू त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. संघटनेची ताकद एवढी मोठी झालेली आहे की 2 दिवसामध्ये आपण इंदापूरला ज्यावेळेस मोर्चा घेतला, एक मेसेज आपण टाकला तरी 2-3 हजार लोक त्या ठिकाणी रोडवर आली आणि एवढी मोठी ताकद कोणत्याही समाजाची आज नाही. मी म्हणतो धनगर समाजापेक्षा आपण कमी असत पण तरी सुद्धा त्या ठिकाणी एकी जादा आहे. आमची माता भगिनी मगाशी म्हणल्या श्रीगोंद्याच्या की महिलांचा सहभाग कमी आहे. ताई, महिलांचा सहभाग हा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व केलेला आहे. जर मोर्चामध्ये असेल, सभेमध्ये असेल, सगळ्यात जादा सहभाग जर असेल तर रामोशी समाजाच्या महिलांचा आहे. आणि त्या महिलांना जर कुणी जागृत केलं असेल, की कोमलताई असत्या, सुनीता नायकताई असत्या, आपल्या गंगूताई असत्या, ह्या सर्व ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांनी एकजूट केली, एक जीव त्या ठिकाणी हे केला, रात्रीचा दिवस केला. आपल्याला आपल्या समाजाकरता, आपल्या माता भगिनींकरता त्या ठिकाणी काय ना काय केलं पाहिजे. त्या महिला आपण पाहतोय की 10-10 हजार महिला आपल्या सभेला येतात पुण्यासारख्या ठिकाणी, बिवडी सारख्या ठिकाणी. आणि त्याचं कारण एक आहे की ज्या दिवशी आपण पहिला मोर्चा केला त्या दिवशी कमीत कमी मला वाटतं 100-200 महिला त्या ठिकाणी सातारच्या सभेमध्ये असत्या. त्या सभेला आपण एक टार्गेट केलं की पुढाऱ्यांनी मागं, नेत्यांनी मागं आणि मोर्चाला महिला पुढे झेंडा घेऊन. आणि त्या ठिकाणी आपण 2000 वेळेस आपण संघटना चालू केली आणि ती रूट आपण तयार केली. आणि त्याच पद्धतीने आज पण होते, महिला पुढे असतात आणि नेते मंडळी मागं असतात. पहिलं वेगळं असायचं, महिला पुढे नेते पळायचे, आता सगळे नेते मागं असतात. हे बदल जय मल्हार क्रांती संघटनेमध्ये आहे. आपल्याला दिवस खूप चांगले आहे. आपण खूप मोठ्या संख्येने जरी नसलो पण आपण जेवढे आहेत त्या ठिकाणी एक विचाराने आपण आहे. काही विचार आपल्यामध्ये आहेत, काही लोकांच्या याच्यामध्ये थोडंफार बुद्धीमध्ये फरक आहे. काही लोकांना वाटत होतं की दौलतनानाच्या खात्यावरती करोडो रुपये जमा होतात आणि त्यामुळं दौलतनाना हे कार्यक्रम करतात. पण मित्रांनो, या ठिकाणी सरांनी या ठिकाणी सांगितलं की ज्यात मी पहिले तर संघटनेचं खातंच खोलत नव्हतो, पण 2-3 वर्षापूर्वी खातं खोलल्यानंतर एक मीटिंग बसली कमीत कमी 100-125 लोकांची. आणि मग त्या ठिकाणी अट्टहास केला की नाही नाना खातं खोलू, आम्ही 5 देतो, हे 2 देतात, ते 10 देतात. 2 वर्षामध्ये 48,000 रुपये जमा झाले. किती? 48, पूर्ण 48,000 जमा झाले. ते 48चे 48,000 खाते आहेत. मग त्याच्यात सुद्धा आपण एकही रुपया वापर होणार नाही त्याच्यामध्ये काय. आणि त्यामुळं त्या गोष्टी ज्या आहेत आपण आता सुद्धा माझ्या समाज बांधवांना विनंती असं की आपण कुणी 5 देऊ नका, कुणी 10 देऊ नका. मी या ठिकाणी वाईटात वाईट या ठिकाणी मी सांगत की आपण ही जय मल्हार क्रांती संघटना आपण सर्वांनी तयार केलेली आहे.
आपण सर्वांनी याचा पायाभूत केलेला आहे, आपण सर्वांनी याचं फाउंडेशन बनवलेलं आहे की फाउंडेशन टिकणं गरजेचं आहे. दौलत नाना शितोळे आज त्या परिस्थितीमध्ये आहे म्हणून तो काम करतोय. इथून पुढच्या काळामध्ये ते असू शकतं हे सांगू शकत नाही. भविष्यात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की दौलत नाना आज आहे तर संघटना चालणार आहे, दौलत नाना नसन तरी ही संघटना चालली पाहिजे. की संघटनेचा पायाभूत आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये केला पाहिजे. याच्याकरता माझी विनंती आपल्या सर्वांना आहे, सरांनी वगैरे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की संघटना चालवण्याकरता काय करावं लागणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुधीर असेल, सर असेल किंवा सर्वच टीम या ठिकाणी जेवढे पदाधिकारी बसले ही मेन महाराष्ट्रातले पदाधिकारी आहेत. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपण एक मेसेज महाराष्ट्रामध्ये द्या की आपल्याला जी खातं आपण खोललेलं आहे त्या खात्यावरती किमान एका कुटुंबामधून आठवड्याला 10 रुपये फक्त गेलं पाहिजे. आपण आठवड्याला 2-4 पुढे याच्या खातो तंबाखूच्या, तर त्या ठिकाणी एक तंबाखूची पुडी कमी करायची आणि त्याच्यामध्ये 10 रुपये फक्त एका कुटुंबातून एका व्यक्तीने 10 रुपये समाजाकरता काढायचं आणि ते 10 रुपये फोन पे किंवा गुगल पे काय आहे त्याच्यावरती डायरेक्ट जाऊ शकतं. आणि जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, जे मेन पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांनी किमान महिन्याला 500 रुपये तरी महिन्याला आपण त्या ठिकाणी संघटनेच्या खात्यावरती टाकावं. संघटनेचे अधिकारी आहेत, संघटनेचे अनेक बाकीचे जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण जावं, त्यांना आपण सांगावं की संघटनेच्या हिताकरता आपण काय करणार आहे. की सर्व आपण अशा पद्धतीने जर केलं महाराष्ट्रातल्या, मी म्हणतो 70 लाख नाही, 50 लाख नाही, 20 लाख लोकांनी जरी दिलं किंवा 10 लाख लोकांनी जरी 10,000 रुपये आठवड्याला पैसे दिले तरी सुद्धा जय मल्हार क्रांती संघटनेला कोणत्या महामंडळाची गरज नाही, कोणत्या कशाचीच गरज नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. इथून पुढच्या काळामध्ये फक्त एकच या ठिकाणी आपल्या टीमला सर्वांना सांगणार आहे की जी पण घ्यायचे 10 रुपये घ्या किंवा 1 रुपया घ्या किंवा 1000 रुपये घ्या, पण तो फक्त ऑनलाईन प्रमाणेच घ्या. संघटनेच्या खात्यावरती डायरेक्ट गेला पाहिजे. 10 पैसेही कुणी कुणाला रोख नाही दिलं पाहिजे आणि दरवर्षी त्या पैशाचा हिशोब या मीटिंग मध्ये होऊन आपण पूर्ण अहवाल 10 पैसे पुढे खर्च केलाय की सर्व त्या ठिकाणी आलं पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये आपण ह्या गोष्टींचा विचार करा आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवा आणि 10 रुपये किमान आठवड्याला एका कुटुंबामधून 10 रुपये आपण आपल्या संघटनेच्या, आपल्या समाजाच्या याच्याकरता पाठवावं असं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. महामंडळाचा मी सांगितलं आहे की इथून पाठीमागच्या काळात ते झालं असतं पण सर्व झालेलं आहे. पण आता जी गोष्ट आहे, आता ज्या अडचणी त्यांच्या समोर आहे यामुळं ती थोडं रखडलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये त्याच्यावरती आपण काम करून, अधिवेशन आता चालू आहे, अधिवेशन झालं की त्याच्यावरती मीटिंग लावून आपण आपलं काम करून घेणार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी परत एकदा बाकीच्या ज्या प्रत्येकाचं म्हणणं मांडलं, प्रत्येकाचं या ठिकाणी हित जपायचा प्रयत्न केलेला आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी आपण काय करावा, आपल्याला पद दिलेलं आहे. आपण मला माहिती आहे की आपण काम नाही केलं तर आपलं चूल चालणार नाही. आपण जर काम केलं नाही तर आपले लेकरं बाळ उपाशी मारणार. पण किमान आपल्या समाजाकरता, आपल्या जे कुटुंब आहे त्या कुटुंबाकरता 6 दिवस काम करा. आठवड्यातून किती दिवस? 6 दिवस आपल्या कुटुंबाकरता काम करा आणि 1 दिवस फक्त समाजाकरता काम करा. समाजाकरता तालुका अध्यक्षांनी किमान 4 गावं त्या दिवशी घेतली पाहिजे. 1 दिवस जरी दिला आठवड्यातून 1 दिवस आपल्या समाजाकरता तरी समाज 1 नंबरने पुढे जाईल. काहीही कुठली अडचण येणार नाही. आता आपण जे आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चालले आहे, प्रत्येकाला वाटतंय की आपलं आरक्षणाचं काय. आपण सगळं बोंबलत नव्हती त्यावेळेस आपण बोंबलत होतो आरक्षण आरक्षण आरक्षण. आता आपला मुद्दा हा आहे की ज्या वेळेस धनगर समाजाचं होईल, म्हणजे धनगड आणि धनगर यांचं भांडण काय आहे, धनगर आणि धनगड आम्ही एकच आहे, तसं धनगर आणि धनगडांचं झालं की रामोशी आणि बेरड समाजाचं त्या ठिकाणी आपण ओढून आणू, काय आणू, खेचून आणू, खेचून. आपण धनगरांचं जर झालं तर रामोशांचं आलं एवढं डोक्यात धरा. आता त्यांच्या गोंधळात पडणं म्हणजे आपलं लय मोठं काय असं हे नाहीये. त्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये 2 सभा झाल्या. ओबीसी महाराष्ट्रामध्ये सर्व समाज एकत्र आले की जेणेकरून मराठी समाज त्या ठिकाणी कुणबी वगैरे ह्या याच्या जे आरक्षण मागतात किंवा ओबीसी आरक्षणामध्ये यायचं म्हणतात, तर त्याच्यामध्ये घटनेमध्ये ती तरतूद आहे. त्याच्यामध्ये आमचं पण म्हणणं आहे की आपण त्या ठिकाणी मराठी समाजाला नक्की दिलं पाहिजे.
मराठी समाजात सुद्धा त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना नक्की याच्यामध्ये ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे. पण देताना आमच्या हिश्श्याचं, आमच्या वाट्याचं ही कुणाला दिलं नाही पाहिजे. आमच्या वाट्याचं न देता त्या ठिकाणी मराठी समाजाला नक्की आरक्षण द्या. आणि त्यामुळं त्या महाराष्ट्राचे आदरणीय भुजबळ साहेबांनी जे सर्व टीम एकत्र केली आणि आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की ही मोर्चे किंवा ही मेळावे आता चालू झालेले ओबीसीचे. पहिल्या मेळाव्याला मी जाणार होतो तर त्या ठिकाणी इंदापूरला उपोषण आपलं कुटुंब बारीक पोरं घेऊन त्या ठिकाणी बसलं होतं. मला त्या मेळाव्यापेक्षा माझं कुटुंब महत्वाचं होतं, माझा समाज महत्वाचा होता. त्याचं उपोषण सोडायला त्या ठिकाणी गेलो. आज माझी मीटिंग महत्वाची आहे, माझ्या समाजाचं या ठिकाणी हिशोब होणं गरजेचं आहे. त्यामुळं मी या ठिकाणी दोन्हीही माझ्या सभा चुकल्यात. मला ह्या सभेकरता आदरणीय भुजबळ साहेबांचा फोन आला, जेवढे मेन लोक आहेत त्या सर्वांचा फोन आलाय. मी त्यांना एकच सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुमच्या संग जी काय करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहे. इथून पुढच्या काळामध्ये एवढं फक्त 2 दिवस मला द्या. इथून पुढच्या काळामध्ये आपण माझ्या समाजाची मीटिंग आहे, माझ्या मीटिंगमध्ये मी इतरून त्या ठिकाणी सर्वांना विचारात घेऊन मी विचार घेतो आणि आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा का नाही द्यायचा हे आम्ही जाहीर करतो. तर माझं या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगणं आहे की आपण जी ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे किंवा ओबीसी आरक्षणाकरता जी बहुजन समाज व सर्व ओबीसी समाज एकत्र होत आहे, तर त्या समाजाच्या पाठीमागं, त्या नेत्यांच्या मागं आपल्याला जायचंय का, आपल्याला पाठिंबा द्यायचंय का? जर आपल्याला पाठिंबा द्यायचा असेल तर सर्वांनी एक जीवाने वर हात करा आणि इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी आदरणीय भुजबळ साहेब असतील किंवा ओबीसीचा हा जो लढा चालू आहे याच्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करू असं या ठिकाणी मी सांगतो. थांबतो. जय मल्हार, जय मल्हार.